Good morning, friends. Today I am going to teach you a 10th standard lesson 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan. Open your book at page number 69. A little bit about the book. या पुस्तकाबद्दल थोडेसे. Anything I mention about the book can be mistakenly understood as a spoilers. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. या ठिकाणी या कादंबरीमध्ये एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर्स. या ठिकाणी असं लेखक म्हणतोय की मी जर या ठिकाणी संपूर्ण स्टोरी सांगितली, कथानक सांगितलं तर मी कथेचं सार आशय बिघडवल्यासारखं होईल. म्हणून मी काय करतो, या स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीवर या पुस्तकावर एक ओझरता दृष्टिक्षेप टाकतो, जेणेकरून त्यातले डिटेल घटनाप्रसंग या ठिकाणी सांगत नाही. स्वामी इज मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. स्वामी हा खोडकर असा 10 वर्षाचा मुलगा असतो आणि ही कादंबरी ज्यावेळेस हे पुस्तक लिहिलं गेलं तो कालखंड म्हणजे आपल्या देशावर ब्रिटिश सरकार, ब्रिटिश साम्राज्याची सत्ता होती. त्या कालखंडातली पुस्तक किंवा ही कादंबरी स्वामी अँड फ्रेंड्स आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. स्वामी हा असा मुलगा असतो की जो एका जागेवर कधी बसत नाही आणि अतिशय खोडकर असा असतो. विशेष म्हणजे त्याला शाळेबद्दल अतिशय तिरस्कार वाटत असतो. इवन वर्स मॅथमॅटिक्स, आणि गणिताचा त्याला अतिशय तिटकारा असतो. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. त्याच्यामध्ये शाळा म्हणजे त्याच्या दृष्टीने भयंकर असा अनुभव किंवा भयावह अशी गोष्ट किंवा भयावह स्वप्न या अर्थाने तो म्हणतो बा नाईटमेअर. Anyway, the story unfolds around the happiness of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. या स्टोरीमध्ये ही कथानकामधून अनेक गोष्टी उलगडून दाखवलेल्या आहेत. यामध्ये तो लहान मुलगा कशा छोट्या छोट्या गोष्टी करतो आणि अनेक वेळा त्याच्या वागण्यातून, वेगवेगळ्या कृतीतून तो अडचणीमध्ये येतो, संकटात सापडतो आणि शेवटी त्याचे वडील त्याला मार देतात. वडिलांचा मार त्याला बसत असतो. स्वामी इज टॉकेटिव्ह लाईक किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. स्वामी हा कसा असतो? स्वामी इज अ टॉकेटिव्ह. हाऊ इज द नेचर ऑफ स्वामी? द आन्सर इज व्हेरी सिंपल. ही इज अ टॉकेटिव्ह. टॉकेटिव्ह म्हणजे काय? तो बडबड्या असतो, जास्त बोलणारा असतो हा स्वामी. आणि अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि तो आयुष्याला सामोरं जात असतो आणि स्वतःच्या मनाला तो बोलत असतो बा. बट ही डज लर्न the truth the harsh way
परंतु त्याला जीवनातील आयुष्यातील सत्य हे अत्यंत खडतर किंवा कठोर मार्गाने समजतं बा. As many teens means here the age between 13 to 19. The age between 13 to 19, that is called teens. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, किशोरवयीन मुलं. But he does learn the truth harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody. जसं किशोरवयीन मुलांना जसं सर्वसाधारण मुलाला वाटतं त्याप्रमाणे उदाहरणार्थ उन्हात खेळणं, एखादी वस्तू लाथेने उडवणं, झाडावर चढणं, काही गोष्टींची किंवा वस्तूंची मोडतोड करणं, एखाद्याला त्रास देणं, चिडवणं, हे ज्या सर्वसामान्य मुलांना गोष्टी आवडतात तसंच या स्वामीला त्या गोष्टी आवडत असतात किंवा असं तो वागत असतो का. ऑनलाईन किड्स टुडे, जी माझ्या आजच्या मुलांना त्यामध्ये वाटत नाही असं त्याचा अर्थ आहे. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन द मोस्ट पार्ट्स इंडिया स्टील इज. आजही भारताच्या अनेक वेगवेगळ्या भागामध्ये जी काही लहान मुलं असतात ती या स्वामीप्रमाणेच वागतात. आणि हा स्वामी इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल इंडियन चाइल्ड. ऑल इंडियन, नॉट चाइल्ड बट द चिल्ड्रन. भारतातील असंख्य लाखो मुलाचं प्रतिनिधित्व करणारा हा स्वामी, हा जो काही किशोरवयीन मुलगा आहे का तो या ठिकाणी दाखवलेला आहे. टेक्नॉलॉजी isn't big in a kid's life. All they want is to play havoc. या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये तंत्रज्ञानाला महत्त्वाचं स्थान नसतं. त्यांच्या दृष्टीने मौज मजा, दंगामस्ती करणं यालाच ते प्राधान्य देतात. टू प्ले हवाक, टू प्ले हवाक म्हणजे दंगामस्ती करणे. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोइंग इयर्स. आता या ठिकाणी हा स्वामी लहानचा मोठा कशा प्रकारे झाला मोठा, या ठिकाणी प्रश्न आहे, क्वेश्चन केला आहे या संदर्भात. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. या संदर्भामध्ये आर के नारायण यांनी अगदी मुळात खोलात जाऊन हा जो काही स्वामी आहे, किशोरवयीन मुलगा आहे, याच्या भावभावना, त्याला काय वाटतं, तो काय विचार करतो, जगाकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, या सर्व गोष्टीचं अतिशय उत्कृष्टपणे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. जसजसं वाचक ही कथा वाचत पुढं जातात, स्टोरी जशी पुढे सरकते तसतसं वाचक हा त्या स्वामी या पात्रामध्ये गुंतून जातो, स्वतःला स्वामी मध्ये डोकावून पाहायला लागतो. दॅट्स द मॅजिक ऑफ आर के नारायण. हीच खरी जादू या लेखकाची आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, या पुस्तकाची वैशिष्ट्य. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom. Swami and Friends by R. K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values, even if
इट इज अ टीम बुक. स्वामी अँड फ्रेंड्स ही जी काय कादंबरी आहे, हे जे काय पुस्तक आहे, हे पुस्तक म्हणजे काय फक्त केवळ करमणूक करणारं पुस्तक नाही, तर या पुस्तकामधून, या कादंबरीमधून साहित्यिक मूल्य, लेखकाने काही साहित्यिक मूल्य या ठिकाणी प्रदान केलेले आहेत, बहाल केलेले आहेत. जरी ते किशोरवयीन मुलांचं पुस्तक असलं तरी इट ॲट्रिब्यूट्स अ लिटररी व्हॅल्यूज. ऑन पेज नंबर 70, first passage, Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Here the Swami and Friends is a good read. Good read means a good thing, a best book for reading. म्हणजे चांगलं वाचन साहित्य किंवा वाचण्यासारखं पुस्तक, याला आपण इथं गुड रीड म्हणलेलं आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. म्हणजे जे काही किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्यासाठी, जे काही आपल्या देशातील मुलं आहेत त्यांच्यासाठी वाचनासारखं सुंदर असं चांगलं असतं पुस्तक आहे स्वामी आणि त्याचे मित्र. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज इन द एशियन continent as a study text for the students who study literature as a subject at schools. मोठ्या प्रमाणामध्ये भारतात आशिया खंडामध्ये हे जे मुलं साहित्याचा अभ्यास करतात त्यांना एक शालेय विषय म्हणून हे पुस्तक स्वामी अँड फ्रेंड्स आहे. दिस डज नॉट मीन that the book is filled with heavy grammar and technical jargon. याचा अर्थ असा नाही की हे पुस्तक म्हणजे अत्यंत क्लिष्ट असं व्याकरण आणि टेक्निकल जार्गॉन मीन्स वर्ड्स यूज बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर्स फेल टू अंडरस्टँड. म्हणजे टेक्निकल जार्गॉनचा अर्थ काय आहे की व्यवसाय वर्ग इत्यादीनुसार विशिष्ट लोकांची किंवा माणसांची इतरांना न समजणारी भाषा, याला इथं टेक्निकल जार्गॉन म्हटलेले आहे. म्हणजे हे पुस्तकामध्ये शालेय अभ्यासक्रमात आहे म्हणजे याचा अर्थ अतिशय क्लिष्ट असं व्याकरण आहे, शब्द बंबाळ आहे, ज्याला टेक्निकल जार्गॉन म्हणतात असं नाही. ऍक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. वास्तविक हे नेमकं याच्या विरोधात हे पुस्तक आहे.